नागपंचमीचा व्हिडिओ. मंथन, वर्णेश, रंजना मंथनने आपली नागवेल काढलेली आहे. कबड्डी खेळ काय बोलताय? माझा ना एकदम जा माझा ना फाईन तू आम्हाला असंच पोहोचत राहा. हा घरी आता निघाला. सर्व उतरायला सुरुवात झालेली आहे. हा तर आता हलू 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 सर्वांची पाठी सर्व बारीक घेऊन. मित्रांनो, बोक्षेकर आर्ट पेंटिंग यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. मी महेंद्र पाटील घेऊन आलो आहे ते म्हणजे आज नागपंचमीचा व्हिडिओ. तर आज नागपंचमी आहे मित्रांनो. तर आमच्या चिंचोडी गावातील डोंगरावरती आम्ही जातो आणि काही खेळ वगैरे सर्व घसरगुंडी सरकुंडी इत्यादी सर्व वरती एन्जॉय मजा करतो. त्याचा व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर आता सुरुवात झालेली आहे. मी डोंगरावर चाललेलो आहोत. तर व्हिडिओमध्ये मित्रांनो पाहूया आपण. चला तर मग मित्रांनो, आम्ही आलेलो आहोत मंथन आणि मी डोंगरावरती आहेत आणि आज आहे नागपंचमी. तर नागपंचमीसाठी लागतो ती म्हणजे नागवेल. ती नागवेल आता आम्ही डोंगरावरती शोधायला आलेलो आणि आता ती आम्हाला मिळालेली आणि मंथन नागवेल काढते आहे आणि काढलेली आहे. ही मंथनने आपली नागवेल काढलेली आहे, पूजनासाठी लागतं. तर मित्रांनो, ही गावा ठिकाणी डोंगर वगैरे शेतं असले तर आपले कोकणामध्ये मिळतात, परंतु जी आपली शहरामध्ये ही अशी नागवेल मिळत नाही. तर मित्रांनो, आपल्याला जिथं शहरामध्ये मिळत नाही तिथे किंवा तोंडलीचा आपला माडा असतो तो सुद्धा आपण पूजनासाठी वापरू शकतो. कारण ती सुद्धा एक वेलच आहे, ती वापरली जातं. कारण ती दिसायला सेम दिसणार की त्याची फळं सुद्धा तशाच प्रकारे आहेत. म्हणजे तर म्हणतात की बघ अशाच पद्धतीने ह्याच्या फळं येतात. म्हणजे जे आहेत ना नागवेल आहे त्याला तोंडलीसारखीच फळं येतात. तर अशी ही नागवेल आहे. हे बघा पानं पाहू शकता, ही नागवेलीची पानं आहेत. तर आता आणखीन आपण पुढे जाऊन नागवेल काढणार आहोत. तर एक आम्हाला मिळालेली. आता किती मिळाली म्हणतात? एक. हां, चला तर मग आता पुढं आपण जाणार आहोत आणि आम्ही आता असं आलेलो आहोत डोंगरावरती. आणि डोंगरावरून आता जंगलामधून ही सर्व ह्याच्यातून शोधत आम्ही आलो आणि आम्हाला इथे मिळालेली आहे. शोधून काढायला लागतं कारण ती ठराविकच ठिकाणी आहे वेल. चला तर मग आपण आणखीन पुढे पाहूया नागवेल. तर मित्रांनो, ही आम्हाला दुसरी वेल मिळालेली आहे आणि मंथन काढत आहे. मंथन किती वेल आहे ही? दुसरी. हां, किती मोठी आहे काय, लांब आहे काय? लांब आहे. ही लांब आहे वेल. बघा पाहू शकता, जामच म्हणजे लांबच्या लांबच आहे ही वेल. मंथन सोडत आहे बघा. ही अशी नागवेल आहे. सर्व अशी इथे त्याचा मूल आहे जाण्याचा. तर ही नागवेल आहे, ही काय मंथनने काढलेली आहे. काढ म्हणतं. वा 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 वा, मस्त. ही लांब आपल्याला मिळाली ना वेल. किती लांब आहे बघा. हे बघा, जाम लांब आहे. मोठी आहे ना. चला मस्त. चला आता झालं आपलं का, बस झाले. आता दोन आपल्याला झाले मिळाल्या आणि बारीक छोटे छोटे दोन आहेत ना. चालेल. हां, अशा दोन मिळाल्या आणि लहान लहान थोड्याशा छोट्या दोन वेली मिळालेल्या. चला पूजनासाठी आता रेडी. म्हणतात दाखव एक वेळ. हां, ही बघा, ही अशी नागवेलीची पानं असतात. ही अशी नागवेलीची पानं असतात. तर आता आम्ही निघालो आता घरी जायला, कारण आम्हाला दोन्ही वेल मिळाले आहेत दोन. आणि असे हे डोंगर आहे, सर्व निसर्ग सौंदर्य दुसरी आणि डोंगरावर असणारे सर्व फुलं झाडं. ही रानटी हालत बोलतात त्याला. तर ही रानामधली आणि जंगलामधली हालत म्हणतात त्याला. ही जंगलामधील हालत आहे. फुलं वगैरे आहेत सर्व. हे बघा छान छान सर्व मस्त. तर आता आपण पुढे
घरी आता जाणार आहात, नागाचं म्हणजे नागपूजन बोलतात ते आता करणार आणि त्यानंतर पुन्हा डोंगरावर जाणार आहोत आम्ही. त्याचा व्हिडिओसुद्धा याच्यात आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर चला तर मग आता आपण घरी जाऊ आणि पुढचा मग पूजेचा व्हिडिओ असं सर्व आपण व्हिडिओ याच्यामध्ये पाहणारच आहोत. चला तर मग हे बघा अशी सर्व काय म्हणतात, किती मिळाली आपल्याला मंथन काढत आहे. तिसरी आहे काय आता चौकाशी. चला तर आता घरचा रस्ता काय म्हणतात, चौकात चल. दगड वगैरे आहेत सर्व. हे वेल बघ ती झाडामध्ये गुंतते बघ. धावू नको, धावू नको अजिबात, चालत चालत चल. आणि हे वरून दिसणारे चिंचोटी आमचं गाव, अशी हे सर्व सौंदर्यदृष्टी आणि डोंगराच्या कुशीत असणारे आमचं चिंचोटी गाव. त्या चिंचोटी गावाच्या आमच्या डोंगरावरती हे सर्व नागवेल आम्ही आता आणलेलो आहे आणि आम्ही आता चाललेलो आहोत. तर आता आम्ही चाललेलो आहोत ते म्हणजे आता डोंगरावरती चाललो आहोत. आज नागपंचमी आहे. तर मंथन, वर्णेश, रंजना आम्ही अशी सर्व आता 4 जण चाललेलो आहोत. बाकी आता वरती गेलेलीच आहेत. तर आपण चला पाहूया डोंगरावरची मजा आहे नागपंचमीची. काय मंथन, चला जायचं. आता मित्रांनो आम्ही आलेलो आहोत डोंगरावरती आणि डोंगरावरून दिसणारे हे सर्व आमचं डोंगराच्या कुशीत असणारे चिंचोटी गाव आणि ते देवीच गाव आहे. इकडे बोनंग आहे. असं सर्व हे गाव बसले आहे. शेती आहे सर्व खाली आणि त्याच्याच बाजूला आमचा डोंगर आहे आणि त्या डोंगराच्या कुशीतच बसलेलं चिंचोटी गाव. आणि आता आम्ही चाललेलो सर्व नागपंचमीच्या दिवशी डोंगरावर. मंथन काय मग पतंग वगैरे बनवलंस? मस्त बनवलेला आहे मंथननी पतंग आणि ते बघा पाहू शकता हातात. आणि वर्णेशनी पण बनवलेलं आहे. ते पाटी आहे ते रंजनाच्या हातामध्ये ते वर्णेशनी बनवलेलं आहे. आणि आता सर्व आम्ही वर जाणार आणि आता ते पतंग आकाशामध्ये उडवणार आहोत. तर असा सर्व निसर्गरम्य चिंचोटीमधील हा डोंगर आहे. आणि आजच्या दिवशी सर्व नागपंचमीच्या दिवशी आणि आजच्या दिवशी सर्व आम्ही चिंचोटीमधली डोंगरावरती जातो आणि खेळ वगैरे काही असतात ते खेळतो. बाकी एक तिकडे पुढे वाघदेवीचं मंदिर आहे, तिथे काही दर्शनासाठी जातात. तर तिथे काय आपले जाणं होणार नाही आता, कारण आता वेळ होणार आहे. त्यामुळं व्हिडिओ एवढाच करणार आहे म्हणजे येतीलच, कारण तिथे जायचं झालं तर 2-3 तास तरी जातीलच. तर असा हा आमचा चिंचोटीचा डोंगर आहे आणि गुरं वगैरे चढत आहेत ते बघा पाहू शकता. इथे म्हणजे डोंगरावरती गुरं असतात सर्व ती बघा आहेतच. आणि मस्त सर्व वातावरण शांत. आज एक डोंगरावरती प्रत्येकाची म्हणजे एक आवाजाने म्हणजे दमदमणार आहे, कारण खेळ वगैरे कबड्डी सर्व काय वरती घसरगुंडी हे चालूच असणार आहेत. तर आता आपण चाललेलो आहोत. चला तर मग पुढे आणखीन वर आपण पाहूया. मंथन डोंगराचा
जायचा आनंद घेत उड्या मारत. चल वर्णेश पण आता आलेला आहे आज. सर्व हा भाचा आहे माझा आणि मंथन माझा मुलगा. चला तर मग आपण वरती जाऊया. थोड्या थकलेल्या आहेत चढून, थोडी विश्रांती घेतलेली आहे. पाणी वगैरे पित आहेत कारण दम झाला. कारण असा सर्व उंच कडा चढून आता एवढेपर्यंत आम्ही आलेलो आहोत. दम झालेला आहे. थोडी विश्रांती करून पुन्हा वरती जाणार आहोत. झालं पाणी पिऊन. पाणी पिया सावकाश चाल. तर आता पाणी वगैरे आम्ही निघालेलो, थोडा विश्रांती घेतली होती आणि असा आता पूर्ण वरती आमच्या डोंगरावर पोहोचलेलो सपाटीवर. काय म्हणतात आता वरती पण पोहोचलोय का? वरने थकलास का काय? तर आता आम्ही मित्रांनो वर पोहोचलेलो आहोत डोंगरावरती आणि असं सर्व वरून दिसणारा नजारा. आणि हे चिंचोडी गाव आणि दिवी आणि समुद्र खाडी आहे. सालाव JSW ची कंपनी समोर आहे. ते असा वरती डोंगरावरून दिसणारा सर्व निसर्गरम्य नजारा. तर आणि इथे सर्व आज नागपंचमीला सर्व आलेले आहेत. काय बोलते जुई? कधी आता झाले सर्व आलेले आहेत इकडे, सर्व नागपंचमी आणि सर्व खेळायला इकडे वरती. इथे अर्ध काही ठिकाणी अशी वृक्षारोपण म्हणजे चालू आहे आणि वरती खेळ पण आपण पाहणारच व्हिडिओ मध्ये. तर चला सर्व प्रत्येक जणांनी आपापल्या पद्धतीने सर्व खायला वगैरे सर्व सोबत आणलेलेच आहेत. आणि सर्व ही काय आमची गावातली सर्व आलेली आहेत, लहान मुलं सर्व. चला तर मग आणखीन पुढं आपण काय काय आहे ते पाहूया. आणि हा इकडून दिसणारा वावे आणि अलिबाग असा हा सर्व रस्ता आहे आणि हे गाव आहेत. आणि इथे आता ती जी कंपनी होते गेलची ती इथे आहे. ही कंपनी सर्व चालू आहे. तर एवढं असं सर्व काम चालू आहे. आणि इथून वरून सर्व दिसतं, म्हणजे चारी बाजूचं सर्व ह्या डोंगरावरून आपलं दिसतं. असा हा डोंगर आहे सर्व मस्त चिंचोडीचा. आणि हा वावेस भाग आहे, सर्व अंदोशी आहे. आज पाऊस कमी आहे, ढगाळ वातावरण आहे, ढगं वगैरे आहेत सर्व, पण पाऊस थांबलेला आहे. त्यामुळं जरा एक थोडी वरती मजा मस्ती करायला जरा मजा येणार आहे. चला तर मग आणखीन पुढं आपण पाहूया. काय मग म्हणतात जायचं पुढं आणखीन? चला मंथन कसं वाटते मग आता आज वरती आपण नागपंचमीला आलेलं? आज काय आहे? मग आता डोंगरावर कशासाठी आलेला आहेस तू? पतंग. मग आपण पतंग उडवायचा आहे. नागपंचमीच्या दिवशी आज आम्ही पतंग वगैरे आणि नागवेल सुद्धा आणायला आलेलो आहे. काय वर्णेश तुम्ही काय मग तुला कसं वाटतं इकडे आपल्या डोंगरावर? मग तुम्ही काय आणलंस? पतंग उडवणार आहेस ना? तर आता आपण पतंग पण उडवणार आहोत. तर आणखीन बघूया, आणखीन मजा ही सुरुवात आहे. 5 आणलीस? चल 5 पतंग मंथनने आणलेले आहेत, मर्नेशने 2 आणलेले आहेत. चला तर मग आपण पाहूया पुढे आणखीन.
आता युट्यूब मध्ये आता आज सर्व आम्ही आलेलो आहोत वरती डोंगरावरती, सर्व कुंडवाडीतली पण आमच्या गावातली सर्व आलेलो आहेत आणि चालू आहेत खेळ सर्व. पतंग वगैरे हवा कमी आहे त्यामुळे पतंग उडत नाही, तर पाहू शकता. स्टँड मोड मित्रांनो, आपण सर्व इथले पाहिलेलं आणि आता कबड्डी आहे ती चालू इथे पाठी. तर आता आपण कबड्डी बघायला जाणार आहोत. तर आपण कबड्डी कशी आहे चालली आहे ती बघूया, मजा. तर सर्व कबड्डी चालू आहे इथे वरती डोंगरावरती. आज सर्व नागपंचमीचे सर्व आलेले आहेत. तर कबड्डी कशी खेळतात त्याची मजा पाहूया. आता पिंक्या गेलेला आहे आणि आता एक बारी झालेली आहे आणि काय कौसो आहेस काय? ही सर्व बघायला बसलेली आहे तिकडे वरती कबड्डीची मजा. कधी आलास? आता लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा. चॉकलेट देत आहे. कसं मी झालं काय? कंटाळलंस काय? हा प्रताप कुठून जाऊन आलास ना? जाऊन आला असं. आम्ही पण आता तिथून आलो जाऊन. मग काय कबड्डीची मजा बघता काय? कबड्डी चालू आहे आणि आणखीन आपण पुढे जाणारच आहोत. तर इथे आता कबड्डी सर्व चालू आहे, त्याचा थोडा आनंद घेत पाहू शकता. नाही कोण मार नाही, दोन तरी पाहिजे. कबड्डी खोलून ग्राउंडची काय परिस्थिती केलेली आहे पाहू शकता. सुदेश खेळत आहे.
तर आता आपण आणखीन पुढे जाणार आहोत. आणखीन काय काय तिकडे घसरगुंडी काय ते तुझ्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत. तर आता इथे आपण एवढाच पाहूया, आणखीन पुढे पाहूया. चला तर मग. तर आता आपण जाणार आहोत ते म्हणजे घसरगुंडी पाहायला. तर चला घसरगुंडी पाहूया. आणि आता टाइम झालेला म्हणजे वेळ आता झालेला आहे, त्यामुळे आता काही चाललेले आहेत ती बघा पाहू शकता. तर आता 5:30 वाजलेले आहेत आणि सर्व आता घरी जायला निघालेले आहेत. तर आता आपण थोडी घसरगुंडी आहे इथे त्याचं पाहूया कसं मजा आहे. इथे घसरगुंडी आहे समोरच, तर त्याचा आपण आनंद घेऊया. तर आता आपण घसरगुंडी पाहायला आलेलो आहोत. तर सर्व ही घसरगुंडीची मजा करत आहे. तर आता आपण घसरगुंडीची मजा घेऊया. सुरुवात. तर घसरगुंडींची आता मजा पण पाहणार. पाणी टाकलेलं आहे. तर सर्व डोंगरावर अशी सर्व आलेली आहेत आणि आता सर्व उतरत आहेत पाहू शकता. आणि घसरगुंडीची मजा चालूच आहे आणि आपण कबड्डीची सुद्धा मजा पाहिलीच असाल. तर असं सर्व आमच्या चिंचोटी गावातील डोंगरावर अशी मजा दरवर्षी म्हणजे परंपरा चालू आहे आणि ती अजूनही तशीच तिकडे आहे. तर ही बघा पाहू शकता अशी मजा आहे सर्व. किती घसरगुंडीचा आनंद आणि अजूनही बालपणाच्या आठवणी करून देणारे हे सर्व आपल्याला दृश्य व्हिडिओमध्ये पाहायला मिळतच आहे. काय बोलताय मजा ना एकदम मजा ना. हा फाईन. तू आम्हाला असंच पोचवत राहा. हा पोचवत राहते तुम्ही करत राहा फक्त काय नाही. बाजो 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 बाजो. हा मस्त. सर्व झाला आता मस्त खेळलेलं आहे. आता आमची अंघोळ आहे. आता अंघोळ आहे आणखी. आता आमचा एक धबधबा आहे हा आमच्या डोंगराच्या खाली.
तिथे जाणार आहे. जाऊन आम्ही मस्तपैकी स्नान हा करणार आणि घरी जाणार. कारण घरी का जाणार. आई पप्पा वळले ना आमचे. हा ओके चालेल मग चला आता भेटू पुढच्या वर्षी पुन्हा. ओके, चला ठीक आहे. व्हिडिओ मध्ये बाय बाय. तर आता निघालेलो काय जायचं आता घरी काय घरी आता निघालो. सर्व उतरायला सुरुवात झालेली आहे. हा तर आपण आता हळू सर्वांची पाठी सर्व बारीक मला घेऊन जाऊ खाली. तर आता सर्व आम्ही चाललेलो आहोत. आता झालेलं आहे सकाळी आलेलो सर्व पतंग कबड्डी काही सर्व इथे म्हणजे भागदेवीचं मंदिर ते सुद्धा दर्शन करून सर्व आलेले आहेत. आणि कौस्तुभ सर्व आता घसरगुंडी त्यांना पाणी आणून दिलेला. तर आता आम्ही सर्व निघाले आणि बाकी तर गेलीच आहे ती बघा सर्व निघाली आहे जायला. तर चाललेलं आहे. तर आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये. आणि पुढल्या वर्षी आमच्या चिंचोडी गावामध्ये डोंगरावर नक्की या घसरगुंडी खेळायला सरगुंडी. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. लाईक करा. आणि आता सर्व पाण्यामध्ये अंग सर्व लिपलेला आहे चिखलामध्ये माखलेलं आहे त्यामुळे आता धुवत आहे सर्व. काय म्हणतात झाले घसरगुंडी खेळून? मजा आली हा मजा आली जाम हा. मग ये चल आता सर्व धुवून घ्या पटापट आणि चला जाऊया. आता झालं आपल्याला जास्त किती 6 6:30 वाजलेत आता. चला चल वर्णेश. बालपणाची मजा. कसं वाटतंय? पाणी कमी आहे आज कारण पाऊस आता कमी आहे ना. 5-6 दिवस पाऊस नाही त्यामुळे सर्व वाहणारं झरं आहेत ते जरा कमी आहे. तर एक आहे आमच्या डोंगरावरील इथे कोबीचं पाणी बोलतात. इथं म्हणजे असं नाव आहे पहिल्यापासून म्हणजे जुन्या लोकांपासून सर्व इथे हे ठिकाण आहे. एक कोबीचं पाणी असं ह्या ठिकाणाला म्हटलं जातं. तर मस्त या पहिले म्हणजे वेली इथे आम्ही सर्व आंघोळ करायला यायचो. हे इथे आपण दिसतो ना इथं हे साफसफाई म्हणजे इथं खड्डा आहे त्याच्यात पाणी राहतं. ते आता भरलेलं आहे कारण आता कोण येत नाही कारण पाणी नळाचं आल्यापासून आता इकडं कोण येत नाही. पाहू शकता किती मस्त ठिकाण आहे. आणि इथं वड झालेलं आहे पाण्यासारखं सुंदर असं हे कोबीचं पाणी असं नाव आहे. आणि या ठिकाणाला पण खरंच पाणी ज्यावेळी असतं जास्त त्यावेळी झरं त्यावेळी बघण्यासारखं हे दृश्य इथलं आहे. तर मित्रांनो मस्त आम्हाला म्हणजे मजेशीर इथं आम्ही आहोत चिंचोटी गावामधील आमच्या डोंगरावर. आणि मी राहतो ते म्हणजे डोंगराच्या कुशीमध्येच आमचं घर आहे आणि तिथून आम्हाला यायला मिळतं. तर खरंच मित्रांनो हा निसर्ग सौंदर्य सृष्टीचा आनंद हा आम्हाला दरवर्षी घ्यायला मिळतं. कुठे जायला नाही लागत कारण जवळच आहे झरं वगैरे सर्व. पण जास्त उंच नाही पण खरंच म्हणजे मन मोकळं करण्यासारखं ठिकाण हे आमचं इथे आहे. आणि इथला आम्ही आनंद दरवर्षी घेत असतो. आणि नागपंचमीला तर आम्ही येतोच. आणि असं ही वेली इथे आम्ही येऊन जातो. डोंगरावर माझी तर 2 दिवसांनी 1 दिवसांनी कंटिन्यू फेरी माझी असतं. इथे माझी कमी असतं पण डोंगरावर दररोजची म्हणजे 1 फेरी असतंच सकाळची. तर खरंच ह्या ठिकाणी आम्ही बालपणी आणि लहानपणी म्हणजे आनंद घेतलेलाच आहे. आणि आता माझा मुलगा मंथन सुद्धा आज इथला आनंद घेत आहे पाण्याचा. पाहू शकता कसं वाटतं मंथन इथे. हे कोबीचं पाणी आहे माहिती आहे तुला. हे नाव काय आहे कोबीचं पाण्याचं नाव आहे इथे पहिलेपासून इथे आहे ना ते. तर आम्ही इथं पहिले आंघोळ करायला यायचो इथं मग चौकाश. तर मंथन इथला सर्व या ठिकाणाचा आनंद घेतला. आणि आजचा आपला नागपंचमीचा डोंगरावरील सर्व मजा मस्ती खेळ सर्व पाहिलं तुम्ही व्हिडिओमध्ये. किती मस्त इकडं मजेशीर सर्व आमच्या गावामध्ये कोकणामध्ये असं दरवर्षी असतं. आणि इथून वरून दिसणार आहे सौंदर्यदृष्टी शेती गाव असं असणारं हे सर्व आहे. तर मित्रांनो आता आम्ही इथून निघालेलो आहोत जायला घरी. तर आता आम्ही घरी निघालो जायला. तर मित्रांनो आता आम्ही वरून डोंगरावरून उतरलेलो आहोत. आणि वर्णेश रंजना मंथन मी आम्ही सर्व वरची मजा आनंद घेतला डोंगरावरचा आजचा नागपंचमीचा. आणि आता आम्ही निघालेलो ते म्हणजे आता घरी परतीचा प्रवास. आणि घरी आता डोंगरावर आम्ही उतरत थोडा विश्रांती करत कारण हे घसरगुंडी भरपूर खेळलेले आहेत दोघंजणं त्यामुळे ते आता थकलेले आहेत. त्यांना थोडं
विश्रांती काही नाश्ता म्हणजे काहीतरी खाणं वगैरे आम्ही आता लाडू मोदक सर्व आणलेले आहेत ते आता खात आता उतरत चाललेलो आहोत आणि आता घरी निघालेलो आहोत जायला. तर आता चला धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. काय म्हणतान सांग. बाय बाय. तर आता आम्ही उतरतात आहोत घरी जायला. तर हा आमचा इथला धाबाणी आणि धाबाणीचा हा रस्ता आहे आणि इथे धाबाणी कपडे वगैरे धुवायला इथे आहेत पहिले. तर असं आहे ठिकाण. तर आता हे सर्व आम्ही आता आलेलो आहोत. आणि तर मित्रांनो, आजचा आमचा नागपंचमी जो डोंगरावरील मजा मस्ती खेळ एन्जॉय जो व्हिडिओ होता तो आपल्यापर्यंत दाखवण्याचा हा प्रयत्न आजचा होता व्हिडिओद्वारे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबर लाईक शेअर नक्की करा. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत घेऊन येत आहे. तर मित्रांनो, काळजी घ्या स्वतःची, मस्त राहा, आनंदित राहा. चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.